कसा आहे दणका बक्कासूरचा संबंध महाराष्ट्रानं बघितलाय. तो बक्कासूर काय चीज आहे ते. बक्कासूर चिक्या जेव्हा जेव्हा पळले तवा तवा एक नंबर आहेच त्या जोडीचा. त्या बैलाला रोखणं कठीण आहे, बक्कासूरला रोखणं कठीण आहे. संबंध महाराष्ट्रात सगळ्यांच्या गळ्यातला ताईत आहे तो बक्कासूर. उगीच त्याला देवाची पदवी दिली नाही या महाराष्ट्रानं. आणि नक्कीच त्या आज बक्कासूरनं सगळ्यांची मनं जिंकलेत, संबंध महाराष्ट्राची मनं जिंकलेत. कुठेतरी त्याला असं ट्रोल पण केलेलं मागे तुम्ही बघितले बक्कासूरला. 1-2 मैदानं बक्कासूर आपला हारला काय की सगळ्यांना वाटलं बक्कासूर संपला. संपत नसतो तो आणि संपणारही नाही आणि संपून देणार पण नाहीत त्याला. आम्ही फॅन्स लोकांचा आशीर्वाद त्याच्या हमेशा पाठीशी राहील आपल्या बक्कासूरच्या. आणि आज महाराष्ट्राच्या एक मोठं आणि नामांकित मैदान महाराष्ट्रातलं दहिवड या ठिकाणी 30 वर्षाची परंपरा आहे त्या मैदानाला. आणि त्या मैदानात आज बक्कासूरनं आणि चिक्यानं कारोंडेकरांचा संबंध महाराष्ट्राला दाखवून दिले. गट सुट्टा, सेमी सुट्टा आणि फायनल वाढली गाडी, ओव्हरटॅक केलं. उगीच निकालाचा बेताज बादशाह त्या बक्कासूरला म्हटलं गेलेलं नाही आहे उगीच. कारण बघितलं आज एक मातबर बैल होती, सगळी बैल आज टॉपची बैल होती. आणि आज फायनलला वेगाचा शेवट सर्जा सुद्धा होता. चांगला पळाला सर्जा आज, खरंच सर्जा चांगला पळाला. सर्जाला आज डाव्या खांदी जर झोपला असतं तर निकाल कदाचित वेगळा असता. परंतु खेळात हार जीत चालते. रायनाची गाडी पब्लिकनं लागली बरं का, नाही तर रायना पण एक टॉपचा बैल आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. आणि सगळ्यांना माहीत आहे विठ्ठल नानांचा जो बैल आहे तेजा आणि मुंबईचा मेहरबान, ही पण गाडी चांगली पळाली. आणि गाडी लखनची सुद्धा चांगली पळाली. लखन आणि शेवाळ्याबांचा पाखऱ्या आणि बाकीची कोण बैल असतील एवढं मला माहीत नाही अजून. परंतु असू द्या, जे फायनलला गाडी पळाल्या त्या पण चांगल्या गाड्या सुरेख पळाल्या. परंतु एवढंच जे पब्लिकला जी काही गाडी पळते त्या गाडीवर काहीतरी तोडगा काढला पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. कारण की ती गाडी पब्लिकनं आली की नाही ती गाडीला थोडासा त्रास होतोय. नक्कीच बैलगाडा क्षेत्रातला एकमेव हारण्या सोडला तर पब्लिकनं कोणी एवढं पळत नाही सहजासहजी. आणि जरी आपला बक्कासूर पळतो परंतु गाडी तोंडाला बैल ओढतो, त्याच्यामुळे गाडी फॉल होती. नक्कीच आज दहिवडीचं एक आकर्षक आगळं वेगळं मैदान, महाराष्ट्र हिंद केसरीचं मैदान. आणि सगळ्यांना आज खुश केले त्या बक्कासूरनं. कारण केलं तर केलंच म्हणा. कारण की सगळ्यांना माहीत आहे त्या ही जोड आज सगळ्यांना वाटत होतं चिमण्या पळेल, परंतु चिमण्या काय आला नव्हता. राजा सम्राट जोडी काय महिनाभर तरी येणार नाही चाकीरबाईंनी सांगितले. आणि नक्कीच आज जरी चिमण्या जरी असता तरी निकाल चिमण्या सुद्धा एक टॉपचा बैल सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. तो गुलालामध्ये असतोच, उगीच त्याच्या अंगावरती उगीच टाकत नाहीत नंबर. सगळ्यांना त्यांना कॉन्फिडन्स आहे की तो बैल एक नंबर करणार तर करणार. बघूया असंच चला. परंतु आज त्या मैदानात एक डोळ्यांचं पारणं फिरणारी लढत झाली सेमीला. एक दोन्ही बैल आपलीच, कारण की दोन्ही पण बैला आपण प्रेम करतो. कारण की कसं होतंय, मी पण सुद्धा एक जोशामध्ये एक व्हिडिओ बनवला होता, त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण की मथुर पण त्याचा इतिहास सुनील मोरेंनी सांगितलं, त्या बैलाचा इतिहास बघा मग त्याला तुम्ही बोला. आणि आपल्याला इथून पुढे कोणत्याच बैलाला नावं ठेवायची नाही आहेत, कारण की आपला मथुरसुद्धा आपलाच आहे. त्याच्यामुळे वाईट वाटलं एवढ्याच गोष्टीचं की गाडी मथुरची फायनलला लागली, सॉरी सेमीला पब्लिकनं लागली. परंतु कसं होतं, मथुरला बैल जो आहे तो त्याच्या पद्धतीनं पाहिजे. कारण मथुरला बैल मी काल सांगितलेलं, सगळ्यांना महाराष्ट्राला सांगितलेलं मी, माझे व्हिडिओ बघा तुम्ही. मथुर आणि कॉकटेल जास्तीत जास्त गट काढेल, सेमी काय सांगू शकत नाही. जरी गाडी गेली फायनलला तरी जास्तीत जास्त गुलाल मिळवेल. परंतु तुम्ही बघितलं शेवटी बक्कासूरची गाडी आत नव्हती. त्याच्यामुळे कसं होते, बक्कासूर आणि मथुर हे महाराष्ट्रातले एक नामांकित बैल आहेत, हे बैलगाडा क्षेत्रातले देव आहेत. आणि त्याच्यामुळे ह्या दोन बैलांना कधीच लेखायचं नाही आहे. कारण मथुरचा इतिहास बक्कासूर विरुद्ध चांगला आहे आणि बक्कासूरचा इतिहास सुद्धा मथुर विरुद्ध चांगलाच आहे. त्याच्यामुळे नावे ठेवायचा विषय येत नाही. आज चांगलं मैदान आणि रितसर मैदान झालं, पब्लिक वगैरे आतमध्ये वगैरे काही येत नव्हतं. आणि सगळ्या चांगल्या गाड्या पळाल्या, नियोजन व्यवस्थित आणि परफेक्ट होतं. आणि पित्री लाईव्हला असा विषय झाला की सगळ्या महाराष्ट्रानं बघितला की नेटवर्क कुठे थांबलं नाही, सगळ्या महाराष्ट्रानं बघितलं. पण असू द्या, खेळात हार जीत ही पचवावी लागते. आणि नक्कीच मथुर पुढच्या मैदानामध्ये चांगल्या पायऱ्यात येईल. आणि चांगल्या पायऱ्यात आल्यानंतर जरा मथुर गोलालामध्ये असलं की जरा सगळ्यांना भारीच वाटतं. परंतु आज राहुल दादा आले नव्हते मैदानात, त्याचे थोडीशी खंत वाटते. कारण की जरा ते मैदानात असले की बरं वाटतं. परंतु असो, ती कमी बक्कासूरने सुद्धा पूर्ण केली आणि बक्कासूरने संबंध महाराष्ट्राला खुश केले पुन्हा एकदा. आणि बक्कासूर आणि चिक्या ही जोड अवघड या जोडीला हरवणं. आता नक्कीच आता हिंद केसरीचं मैदान येते जवळपास आसपास, त्या मैदानात बक्कासूर आणि चिक्याच पळावी
एवढीच विनंती आहे आणि पुन्हा एकदा बकासूरला भरपूर साऱ्या शुभेच्छा देतो. त्याने एक नंबर केला. धन्यवाद.